नमस्कार, मी महादेव साळुंके, राहणार पारे. कैलासवासी संपतराव नाना माने यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस शेतकऱ्यांच्या व्यवसायासाठी नागेवाडीला यशवंत सहकारी साखर कारखाना जो बांधला, तो साखर कारखाना आत्ता त्यांनी चालवला, नफ्यात आणला. पण काही लोकांच्या तो ताब्यात गेल्यानंतर यशवंत साखर कारखाना हा डुबला. ज्यावेळी जो साखर कारखाना डुबला त्यावेळी शेअर्सची रक्कम होती 5,000 आणि 10 ग्रॅम सोन्याची ही रक्कम होती 5,000. आज 10 ग्रॅम सोन्याची रक्कम झाली 75,000 रुपये. आज सोनं घ्यायला गेलं तर 75,000 रुपये सोन्याची रक्कम झालेली आहे. माझाही त्यात माझाही शेअर्स बुडलेला आहे. जे जळतंय त्यालाच कळतंय. असं माझ्या संगत 17,000 सभासदांचा शेअर्स बुडलेला आहे. म्हणजे 17,000 सभासदांच्या फॅमिलीचा 75,000 रुपयाचं नुकसान आज रोजीच्या दरात झालेलं आहे. एका घरात 5 लोकसंख्या, 5 मतदार धरले तर 17,000 घरात 17×5 = 85,000 लोकांचं नुकसान याने केलेलं आहे. 1,000 कर्मचारी देशोधडी लागलेले आहेत. त्यांच्याही घरात 5,000 मतं आहेत. असे 90,000 लोकांचं त्यांनी नुकसान केलेलं आहे. आता काही दिवसावर विधानसभेची निवडणूक येऊन टेपलेली आहे. तरी ज्या शेअर्सधारकांचं, ज्या 85,000 मतदारांचं नुकसान झालेलं आहे, त्यांच्या आता दारात कोणी मतं मागायला आलं तर त्यांना एकतर 10 ग्रॅम सोनं आणून दे, नाहीतर 85,000 रुपये आणून दे. ज्यांच्यामुळं हे आपलं नुकसान झालं त्यांचं कोण हे चिंतक दारात आलं तर त्यांना ही मागणी करा. ते अर्धी टाका आलेले असतात, अर्धी टाकून आलेलं असतात, त्यांची पूर्ण उतरत्या आणि 5-10 हजारासाठी मागं पळालेलं असते तर ते पुन्हा तुमच्या दारात येणार नाहीत. आपण सर्व खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलच्या सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक नवीन सहकारी साखर कारखाना उभा करू शेतकऱ्यांच्या हितासाठी. तुम्ही सर्वांनी मला ताकद द्या. येणाऱ्या निवडणुकीत आपला नक्की विजय होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.